नमस्कार मैत्रिणींनो, शिवणकाम पुष्पामध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 36 साईजच्या बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग बघणार आहोत. पाठीमागचा गळा आपला बोटनेक असणार आहे आणि पुढचा गळा आपण डीपनेक कटिंग करणार आहोत. त्याचबरोबर पुढचा भाग आपला प्रिन्स कट असणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळणार आहेत. बोटनेक ब्लाऊज बरोबरच पुढचा डीपनेक असणार आहे आणि प्रिन्स कट, हे 3 गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शिकायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर आजचा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इथेही बघा मी मापे घेतलेली आहेत आणि ही मापे बघा, उंची आहे 14, कंबर 30, छाती 36, बाही लांबी 5.5, दंडघेर 5.5, मुंडा घेर 5.5, पूर्ण मुंडा घेर आहे आपला 15.5, शोल्डर आहे 15. हे पूर्ण शोल्डर आहे. हे ब्लाऊजवरून बघा, बोटनेक ब्लाऊजमध्ये आपण शोल्डरचं माप हे अंगावरून घ्यायचं आहे. जर तुमचं माप असला ब्लाऊज जर बोटनेक असेल तरच तुम्ही ब्लाऊजवरून घ्या. जर दुसरं डीपनेक, गळ्याचं, कटोरी इतर जर ब्लाऊज असेल तर तुम्ही अंगावरूनच बोटनेक ब्लाऊजसाठी माप घ्यायचं आहे. तर बघा, इथे मी पूर्ण शोल्डर अंगावर मोजून घेतलेलं आहे. बोटनेक ब्लाऊजसाठी अंगावरूनच शोल्डरचं माप घ्यायचं आहे. तर चला व्हिडिओला सुरू करूयात. चला, इथे आपण एक पेपर घेतलेला आहे. तर सर्वात आधी आपण पाठीमागच्या भागाचं कटिंग करूयात. तर आपल्या ब्लाऊजची उंची आहे 14. तर पाठीमागच्या भागासाठी आपण 1 इंच एक्स्ट्रा घेत असतो, तर 15 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी 15 इंचावर उंचीचं मार्किंग करून घेतलं आहे. तर बघा, आपलं पूर्ण शोल्डर आहे 15 इंच. तर बोटनेकसाठी आपण शोल्डरचं फक्त अर्ध करायचं आहे. तर 7.5 इंच इथे मी शोल्डरचं माप घेत आहे. तर मुंड्याचं माप पण आपण 7.5च घेणार आहोत. तर ही सरळ रेषा अशी आखून घ्यायची आहे. छातीचं माप आपलं आहे 36 छाती आहे. तर छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. 9 इंच प्लस पाव इंच आपण लुजिंग घ्यायचं आहे आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. तर बघा, हेच जे काय माप आहे किती आलेलं आहे आपलं, तेवढंच माप खाली कमरेसाठी आपण टाकून घ्यायचं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिनची रेषा घ्यायची आहे. तर हे फिटिंग पॉईंट आणि जे कटिंग करणार आहोत ते पॉईंट आपण असे जोडून घ्यायचे. तर बघा, पाठीमागच्या मुंड्याला आपण 1 इंचावर शेप देणार आहोत पाठीमागच्या मुंड्याचा. तर सर्वात आधी बघा, आपण बोटनेक आहे. तर बोटनेकसाठी आपण गळा रुंदी घेणार आहोत 3.5 इंच आणि गळा उंचीसुद्धा आपण पाठीमागची घेणार आहोत 3.5 इंचच. तर इथे पण आपण चेक करून बघायचं आहे आपलं 3.5 आहे का, आणि मग पॉईंट द्यायचा आहे. तर बघा, इथे गळ्याला आकार देण्यासाठी आपण 1.5 इंचावर पॉईंट द्यायचा आहे. 1.5 इंचावर पॉईंट दिल्यावर काय होणार आहे बघा, आपल्याला बोटनेक म्हणजे बोटीचा आकार बरोबर देता येणार आहे. आणि गळा तर अशा पद्धतीने इथे पण गळ्याला आकार दिलेला आहे. तर बघा, आता बघा, डीपनेकमध्ये आपण गळ्याच्या बाजूने उतार देत असतो. तर बघा, बोटनेकमध्ये आपल्याला शोल्डर म्हणजे मुंड्याच्या साईडने 1.5 इंच शोल्डर उतार, नाही तर इथे मुंडा उतार द्यायचा आहे. अशा रीतीने आता बघा, आता मुंडा उतार दिल्यानंतर आपण ही जी मुंड्याची रेषा आहे त्याचा अर्ध करायचा आहे. आणि मग नंतर पाठीमागच्या भागाचं सेम 1 इंच बघा, हे पॉईंटमधून. तर बघा, आपला जो मुंडा राऊंड दिलेला आहे बघा, मुंडा घेर, तर अर्धा मुंडा घेर आहे आपला 7.5 इंच. तो बरोबर आहे का नाही तो चेक करून बघायचा आहे. तर बघा, वरती हे 1.5 इंच सोडून आपण चेक करून बघायचं आहे. तर अगदी बघा, 7.5 इंच अगदी आपलं बरोबर आलेलं आहे.
तर आता आपण कटिंग करून घ्यायचं आहे पाठीमागच्या भागाचं. तर बघा, हा झाला बोटनेक आकार. जर इथे तुम्हाला खाली पण जर गळा बनवायचा असेल तर तो तुम्ही बनवू शकता. बघा, म्हणजे वरच्या साईडने आपण खालची पट्टी किती ठेवणार आहोत त्याच्यावर आहे. बघा, 4.5 इंचावर इथे मी मार्किंग करून घेणार आहे. वरती जे घेतलं आहे तेवढंच आपण खाली घ्यायचं आहे, 3.5. आणि इथून अशी आपण एकदम सरळ रेषा आखून घ्यायची आहे. आता इथे आपण 1 इंच अंतर, इथे 1 इंच अंतर सोडून द्यायचं आहे. बघा, आणि इथून अशी सरळ रेषा काढा. आता याचा आपण सेंटर काढायचा आहे. आणि इथे तुम्हाला हवा तसा गळा आतमध्ये तुम्ही ड्रॉ करू शकता. इथे तुम्ही ड्रॉप गळा करू शकता किंवा हार्ट आकाराचा पण करू शकता. तर बघा, इथे मी गळ्याचा आकार देत आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे देऊ शकता. तर तुम्ही पाहू शकता इथे मी ड्रॉप म्हणजे थेंबाचा जो आपला थेंब असतो त्या आकाराचा गळा बनवलेला आहे. आता हा कटिंग करून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता इथे आपण 4 इंचावर आणि वरच्या साईडला पण 4 इंचावर टक्स देणार आहोत पाठीमागच्या भागाचा. दोन्ही साईडला अर्धा इंच, कमरेच्या साईडने अर्धा इंच वरती जायचं आहे. तर अशा पद्धतीने हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या भागाचं मार्किंग करून घेऊया. तर पुढच्या भागावर तुम्ही हाच पेपर ठेवून कटिंग करू शकता जसा आहे तसा, परंतु मी पुन्हा तुम्हाला माप घेऊन पुढच्या भागासाठी दाखवणार आहे. तर पुढचा भाग आपला प्रिन्स कट आहे. तर प्रिन्स कटमध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे. बघा, तर अर्धा इंच हे एक्स्ट्रा, अर्धा इंचावर इथे एक्स्ट्रा असं मार्किंग करून घेतलं आहे. आता वरच्या साईडला 7.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. मुंडा 7.5 घेतला होता आपण, तेवढा घ्यायचा आहे पुढच्या भागासाठी पण. छातीचा चौथा 9 इंच, पाव इंच लिदी आणि 1.5 इंच हे आपलं आहे शिलाई मार्जिन. तेवढंच अंतर आपण इथे खाली टाकणार आहोत. आता गळा रुंदी आपण 3.5 घेतली होती, तेवढीच फ्रंटसाठी पण घ्यायची आहे गळा रुंदी. आता पुढचा गळा आपण थोडासा डीप करणार आहोत. तर पुढचा गळा आपण 5.5 इंचावर इथे मी मार्किंग केलेलं आहे. अर्धा इंच शोल्डरमध्ये जाईल, म्हणजे 5 आपला इंचाचा गळा तयार होणार आहे. तर बघा, पुढचा आकार आहे. आपण इथे कोणत्या पण आकाराचा गळा बनवू शकतो. तर मी इथे गोलच गळ्याचा आकार दिलेला आहे. बघा, तुम्ही पाहू शकता गोल गळ्याचा आकार दिलेला आहे. 1/2 इंच आपण मुंड्याला उतार दिलता त्या पद्धतीनेच फ्रंट साईडला सुद्धा देऊन घ्यायचं आहे.
याचा हाफ करायचा आहे. आता बघा पुढचा मुंडा बघा बोटनेकमध्ये इथे आपण आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे. बघा आतल्या साईडला अर्धा इंच घ्यायचा आहे. इथे अशी मुंड्यामधून सरळ रेषा आखायची आहे बघा. आणि पाठीमागचा जो मुंडा होता बघा 1 इंच. आता बघा इथून जरी सरळ घेतला आहे तरी आकार देत बघा आपण मुंड्याचा आकार या पद्धतीने द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने बघा हा फ्रंट आपला मुंडा झालेला आहे. अर्धा इंच आपण इथे आतमध्ये घेतलेला आहे. तर आता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर प्रिन्सेस कटचा टक्स म्हणजे आपण कसं सांगायचं आहे, छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच. छातीचा चौथा प्लस 1.5 इंच का घ्यायचा आहे, तर अर्धा इंच आपलं वर शोल्डरमध्ये जाणार आहे आणि 1 इंच एक्स्ट्रा म्हणजेच मिळून 1.5 इंच. चौथा भाग 9 प्लस 1.5 म्हणजे 10.5 इंचावर इथे मी मार्किंग करून घेतलं आहे. आणि आडवं 10वा भाग 4.25 इंच घ्यायचा आहे. 4.25 इंच. आणि खालच्या साईडला आपण 3.25 इंच घ्यायचं आहे. म्हणजे अर्धा इंच यापेक्षा कमी घ्यायचं आहे. आणि बघा इथून ही रेषा अशी जोडायची आहे बघा. आता बघा इथे आपण टक्स घेणार आहोत 1.5 इंचाचा. तिरकस अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे. आणि आता प्रिन्सेस कटचा आकार इथे मुंड्यामध्ये जोडायचा आहे बघा. तर बघा अशा पद्धतीने. आणि इथे सुद्धा जर तुम्हाला काज बटन पट्टी मोठी जर आवडत नसेल तर इथे पण आपण 1.5 इंच अंतर सोडून इथे पण 1.5 इंचाचा टक द्यायचा आहे. ब्लाऊजला लुक पण छान येत असतं बघा. आणि हे अंतर पण कमी होतं, खूप मोठा भाग दिसत नाही प्रिन्सेस कटचा. तर बघा आता हे जे अंतर आहे ते इकडे आपण एक्स्ट्रा वाढवून घेणार आहोत. हे कटिंगमध्ये जाणार आहे. तर हे इकडे 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि इथे पण 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे छातीमध्ये का घ्यायचं आहे, तर पेपरवरच आपण शिलाई मार्जिन घेणार आहोत. हा भाग इथे कटिंग केल्यानंतर हे दोन्ही भाग जोडण्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिन लागणार आहे. ते इथे आपण पेपरच वाढवून घेणार आहोत. कपड्यावर आपल्याला कुठलेही शिलाई मार्जिन वाढवायचं नाही आहे. तर अशा पद्धतीने आणि हे इथे जोडून घ्यायचं आहे. खूप सोप्या पद्धतीने बघा हे बोटनेक ब्लाऊजचं आहे. प्रिन्सेस कट आहे. बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहेत. तर बघा अशा पद्धतीने हे करून घेतलं. तर इथे बघा हे जे अर्धा इंच आपण रेषा आखली होती तर ही तिरकस अशा पद्धतीने जोडून घ्यायची आहे. कारण आपण पुढच्या भागामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. पाठीमागच्या भागात 1 इंच असतं, पुढच्या भागात 1.5 इंच. तर हे असं क्रॉसमध्ये बघा अशा पद्धतीने. आता आपण हे कटिंग करून घेऊया. तर इथे आपला पॉईंट असणार आहे, डार्क करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला जोडताना समजणार आहे, सोपं जाणार आहे. तर चला कटिंग करून घेऊया. तर अशा पद्धतीने बघा हा आपण पुढच्या भागाचा बोटनेक ब्लाऊजचा प्रिन्स कट हा इथे कटिंग केलेला आहे. पुढचा गळा डीप आहे. इथे आपण 1.5 इंचाचा टक्स घेतला आहे जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग पण छान येतं. काजबटन पट्टीचा आकार पण लहान होतो. तर बघा अशा पद्धतीने हे आपल्या पुढच्या भागाचं पण इथे कटिंग झालं आहे. आता आपण बाहीचं कटिंग करून घेऊया. तर बघा बाहीची आपल्या उंची आहे 5.5 इंच. 1 इंच एक्स्ट्रा आपण त्यामध्ये बाहीची उंची आहे आपल्या 5.5. तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन आपण 6.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे.
तर इथे 6.5 इंचावर मार्किंग करून घेतलं आहे. तर आपण कॅप हाईटचा घेणार आहोत 3 इंचावर. इथे कॅप हाईट आपण घेतली आहे 3 इंच. दंडघेर आहे आपला 5.25 इंच प्लस आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे. आता बघा इथे आपण मुंडा खर्च काय होता आपला 15.5, त्याचा हाफ आपण करणार आहोत 7.25 इंच. तर 7.25 इंचावर इथे मार्किंग करायचं आहे तिरकस आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. तर बघा ही तिरकस रेषा इथे आखून घ्यायची आहे. दीड इंचावरून आपण पाठीमागच्या मुंड्याला शेप द्यायचा आहे. बघा तर बघा इथे मी 1.5 इंचावरून पाठीमागच्या मुंड्याला शेप दिला आहे. तर इथे इथलं अंतर अर्धा ते 1.25 इंच आपलं आलं पाहिजे पुढच्या मुंड्याचं. तर 1.5 इंचावरूनच आपण पुढच्या मुंड्याचा शेप देणार आहोत. तर अशा पद्धतीने बघा दोन्ही मुंड्यांना आकार दिला आहे. आता आपण कटिंग करून घेऊया. तर बघा आता आपली बाही बरोबर आहे की नाही बघा. पाठीमागचा जो आपला पार्ट आपण कटिंग केला आहे तो घ्यायचा आहे, अर्धा इंच वरती सोडून द्यायचा आहे आणि आपली बाही चेक करून बघायची आहे. तर तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट आहे आपली. अशा पद्धतीने जर तुम्ही कटिंग केलं बाही, मुंड्याचं माप आपण ज्यावेळेस टाकू, मुंडा टाकताना आपण नेहमी मोजून बघायचं आहे बरोबर आहे की नाही. तर अशा पद्धतीने बघा हा आपला बॅक नेक आहे, हा फ्रंट. खूप सोप्या पद्धतीने इथे मी तुम्हाला 36 साईजच्या बोटनेक ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवलेलं आहे. त्याचबरोबर आपण बॅकनेक बोटनेक आहे, पुढचा फ्रंट आहे तो डीप नेक आहे आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. या तिन्ही गोष्टी तुम्हाला आजच्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये शिकायला मिळालेल्या आहेत. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. धन्यवाद.